बुकवाईज विथ विशाल या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण विलास खरात यांचा खंडोबा कोण या अत्यंत महत्वाच्या पुस्तकावर सविस्तर बोलणार आहोत. हो, आणि ही चर्चा इतकी मोठी आणि गुंतागुंतीची आहे ना की आपण ती 2 भागांमध्ये विभागली आहे. बरोबर. आज आपण त्याचा हा पहिला भाग पाहणार आहोत. सुरुवात करूया. नक्कीच. आता बघा, खंडोबा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? येळकोट येळकोट जय मल्हार. तोच गजर, कपाळाला लागलेला पिवळा धम्मक भंडारा, जेजुरीच्या गडावरची ती प्रचंड गर्दी आणि घोड्यावर बसलेली एक लढवय्या देवाची मूर्ती. हो, ही झाली आपली वरवरची ओळख. पण या लोकप्रिय प्रतिमेच्या आत काय दडलंय? खंडोबा फक्त एक देव आहे की एका मोठ्या सामाजिक आणि सांस्कृतिक संघर्षाचं प्रतीक? आणि विलास खरात त्यांच्या पुस्तकातून नेमकं याच प्रश्नाच्या मुळाशी जातात. ते आपल्याला विचार करायला लावतात की नाही, की ज्या देवतेची आपण इतक्या श्रद्धेने पूजा करतो त्या देवतेचं मूळ स्वरूप काय होतं आणि आज ते आपल्यासमोर कसं मांडलं जाते. अगदी. आणि म्हणूनच ही चर्चा फक्त एका देवतेपुरती मर्यादित नाहीये. ही चर्चा आहे 2 जगांमधल्या तणावाची. 2 जग म्हणजे? एक जग आहे लोकपरंपरेचं, म्हणजे लोकांच्या जगण्यातून, त्यांच्या गाण्यामधून, त्यांच्या रोजच्या श्रमातून तयार झालेलं. अच्छा. आणि दुसरं जग आहे स्थापित धर्मपरंपरेचं, म्हणजे ग्रंथ, नियम आणि एका विशिष्ट चौकटीत बसवलेलं. हां. आणि खरात हाच प्रश्न विचारतात की जो देव मुळात लोकांचा आहे, डोंगर दऱ्यात राहणाऱ्या, शेती मेंढपाळी करणाऱ्या कष्टकरी समाजाचा आहे, हो, त्याच्याच मंदिरात आणि परंपरेत जातीव्यवस्था इतकी घट्ट कशी काय रुजली? बरोबर. म्हणजे हे असं आहे की ज्या झाडाची मुळं एका वेगळ्याच मातीत आहेत त्याला नंतर कोणीतरी आणून एका पॉश बागेतल्या कुंडीत लावलंय. उत्तम उदाहरण. आणि आता आपल्याला फक्त कुंडीतलं झाड दिसतंय, पण त्याची मूळ माती, तिथलं पाणी, हवा हे सगळं आपण विसरून गेलोय. अगदी. आणि खरात आपल्याला त्या मूळ मातीकडे घेऊन जातात. ते विचारतात की पूजा करण्याचा अधिकारही जातीनुसार कसा काय ठरवला जातो? हाच तर कळीचा मुद्दा आहे. खंडोबा जर सगळ्या बहुजनांचा देव आहे, तर त्याच्या गाभाऱ्यात प्रवेशापासून ते त्याच्या कथेवर हक्क सांगण्यापर्यंत सगळीकडे ही उतरंड का दिसते? बरोबर. म्हणजे आज आपण याच सगळ्या प्रश्नांचा उलगडा करणार आहोत. या देवतेचा उगम कुठे आहे? तिची मूळ आदिवासी आणि द्रविडियन मुळं कोणती आहेत? आणि मग तिचं ब्राह्मणीकरण झालं म्हणतात, ते म्हणजे नेमकं काय झालं? हे असं आहे जसं की एखादं लोकप्रिय लोकगीत घ्यावं हो. आणि त्याला ऑर्केस्ट्रा लावून, त्याचे शब्द बदलून एका मोठ्या सिनेमात वातरावं. गाणं मोठं होतं, पण त्याचा मूळ आत्मा, त्याचा तो रांगडेपणा कुठेतरी हरवून जातो. बरोबर. खंडोबाच्या बाबतीत काहीसं तसंच झालं का, यावर आपण सविस्तर बोलणारच आहोत. आणि त्यासोबतच त्याच्या कथेतल्या गुंतागुंतीच्या गोष्टी. उदाहरणार्थ, त्याच्या 2 बायका, म्हाळसा आणि बानाई, या फक्त पौराणिक पात्र आहेत की 2 वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये हा संघर्ष दाखवतात? एका बाजूला प्रस्थापित, घरातली संस्कृती आणि दुसऱ्या बाजूला रांगडी, मोकळी, रानातली संस्कृती. आणि सगळ्यात महत्वाचा आणि संवेदनशील मुद्दा, वाघ्यामुळी परंपरा. हो. जी गोष्ट इतकी वर्ष भक्ती म्हणून पाहिली गेली, तिच्याकडे हे पुस्तक शोषणाचं एक साधन म्हणून बघायला सांगतंय. आणि हा खूप मोठा दृष्टिकोन बदल आहे. त्यामुळे आजच्या चर्चेत आपण या देवतेच्या लोकप्रिय प्रतिमेच्या आरपार बघून तिच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक मुळांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग जरा खोलात शिरून बघूया की नेमका काय आहे हे प्रकरण. तर पुस्तकातला पहिला आणि पायाभूत मुद्दा म्हणजे खंडोबा हा कोण्या एका जातीचा देव नाही. तो मंदिरात कमी आणि लोकांमध्ये जास्त सापडतो. म्हणजे तो शेतकरी, धनगर, माळी, रामोशी, मांग, महार, कुंभार, कासार अशा अनेक बहुजन समाजांचा देव आहे. हो, आणि हे महत्वाचं आहे कारण तो आकाशातला किंवा फक्त ग्रंथांमधला देव नाही. तो डोंगर, दऱ्यात, शेतमळ्यात राहतो. त्याचं अस्तित्व लोकांच्या दैनंदिन जगण्याशी जोडलेलं आहे. अगदी. त्यांच्या कामाशी, त्यांच्या गरजांशी. धनगरांसाठी तो त्यांच्या मेंढरांचं रक्षण करता आहे. शेतकऱ्यांसाठी तो चांगला पिकाची हमी देणार आहे. तो लोकांच्या जगण्याचा भाग आहे, केवळ पूजेचा विषय नाही. बरोबर. यातली सगळ्यात आकर्षक गोष्ट म्हणजे त्याचं ते लढवय्य रूप, नाही का? तो मल्ल आणि मणी नावाच्या 2 राक्षसांचा वध करतो, अशी कथा आपण सगळेच ऐकतो. हो, पण खरात या कथेला एका वेगळ्याच नजरेतून बघतात. कसं? ते म्हणतात की इतिहासात आणि लोककथांमध्ये ज्यांना राक्षस किंवा असुर म्हटलं जातं ते नेहमीच दुष्ट नसतात. अच्छा. अनेकदा ते समाजातील पराभूत झालेले गट किंवा वेगळी संस्कृती असलेले लोक असतात ज्यांना जिंकणाऱ्यांनी राक्षस ठरून संपवलं.
पण खंडोबाच्या कथेत एक गुंतागुंत आहे. या मल्लमणी राक्षसांनाही काही प्रमाणात मान्यता मिळाल्याचे किंवा त्यांच्या स्मृती जपल्या गेल्याचे उल्लेख लोकपरंपरेत दिसतात. म्हणजे ही कथा सरळसोट चांगल्याचा वाईटावर विजय अशी नाहीये. नाही, यातही काहीतरी दडपलेलं राजकारण असू शकतं. मग या देवतेचा खरा उगम कुठे सापडतो? म्हणजे हा शिवाचा अवतार वगैरे तर नंतर झालं असेल, पण त्याआधी तो कोण होता? खरात याचं नातं थेट द्रविडियन आणि आदिवासी संस्कृतीशी जोडतात. द्रविडियन आणि आदिवासी. हो, या संस्कृतींमध्ये देव म्हणजे निसर्गाचा रक्षक, डोंगराची, माळरानाची शक्ती. खंडोबा हा मूळचा डोंगराचा, माळरानाचा आणि युद्धाचा देव. त्याच्या हातात तलवार आहे, तो घोड्यावर बसतो, तो लढतो, हे सगळं त्याच्या मूळच्या रांगड्या स्वरूपाकडे इशारा करतं. बरोबर. शिवाचा अवतार ही ओळख त्याला नंतर मिळाली. आणि इथेच ब्राह्मणीकरण ही प्रक्रिया सुरू होते, ज्याबद्दल तुम्ही सुरुवातीला म्हणालात. हो, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर एका स्थानिक बहुजन देवतेला घेऊन तिला एका मोठ्या संस्कृत परंपरेचा भाग बनवणं, बरोबर? अगदी बरोबर. आणि असं करताना तिची मूळ ओळख, तिची मुळं पुसून टाकली जातात. विलास खरात म्हणतात की मूळ लोकसंस्कृतीतील खंडोबा, ज्याचा संबंध मातीशी, श्रमाशी, धनगरांच्या जगण्याशी होता, त्याला नंतरच्या काळात ब्राह्मणिक ग्रंथांनी श्रीखंड्या, मल्लारी मार्तंड किंवा शिवावतार असं एक नवीन संस्कृत आणि पवित्र रूप दिलं. म्हणजे त्याचा मूळ रांगडेपणा, तो लोकांमध्ये मिसळलेला देव, ह्या प्रतिमेला बदलून त्याला एका उच्चभ्रू मंदिरातल्या देवचौकटीत बसवण्याचा हा प्रयत्न होता. हो, पण गंमत अशी आहे की हा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झाला नाही. का? कारण लोकांच्या गाण्यांमध्ये, ओव्यांमध्ये, जत्रेत तो आजही खंड्याराजा म्हणूनच जिवंत आहे. हा तणाव आजही दिसतो. अच्छा. एका बाजूला संस्कृत मंत्र आणि दुसऱ्या बाजूला येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर. हे दोन प्रवाह आजही एकत्र वाहताना दिसतात. आणि म्हणूनच या पुस्तकाचं शीर्षक इतकं महत्वाचं ठरतं, खंडोबा कोण? हो, हा प्रश्न फक्त देव कोण आहे हे विचारत नाहीये. हा प्रश्न विचारतोय की त्याच्यावर हक्क कोणाचा आहे. बरोबर, कारण हा प्रश्न समाजातील सत्ता संबंधांना थेट हात घालतो. खंडोबा कोण या प्रश्नापाठोपाठ अनेक प्रश्न येतात. जसे की खंडोबा कोणाचा, त्याची पूजा करण्याचा मुख्य अधिकार कोणाला आहे, त्याची कथा कोण सांगणार, कोण मुख्य पुजारी बनणार आणि कोण फक्त लांबून नवस-करणारा भक्त राहणार. म्हणजे देव कोणाचा यावरून समाजातलं सत्ताकारण ठरतं. नक्कीच. खरात हेच दाखवून देतात की खंडोबा ही लोकदेवता असूनही तिच्या भोवती जाती व्यवस्थेने आपलं जाळं इतकं घट्ट विणलं आहे की पूजा, बळी, प्रसाद, यात्रेचं आयोजन हे सगळं काही जातीनुसार ठरलेलं असतं. त्यामुळे खंडोबा कोण हा प्रश्न धार्मिक नसून तो पूर्णपणे सामाजिक आणि राजकीय बनतो. खंडोबाच्या कथेत खरंच अनेक स्तर आहेत. तो एका बाजूला राक्षसांचा संहार करतो, दुसऱ्या बाजूला तो शिवाचा अवतार आहे. आणि तिसऱ्या बाजूला त्याला दोन बायका आहेत, महाळसा आणि बानाई. या सगळ्या वेगवेगळ्या कथा आपल्याला नक्की काय सांगतात? एकाच देवाची इतकी वेगवेगळी रूपं का? कारण प्रत्येक रूप एका वेगळ्या सामाजिक वास्तवाचं प्रतीक आहे. म्हणजे राक्षसांचा वध म्हणजे अन्यायाचा नाश मानायचा की दडपलेल्या लोकांचं दमन? त्याला शिवाचा अवतार मानणं हे त्याचं महत्त्व वाढवतं की त्याच्या मूळ द्रविडी ओळखीला पुसून टाकतं? आणि दोन बायकांची कथा, हो, ही तर पितृसत्ताक समाजाचं थेट प्रतिबिंब आहे. आणि हाच सांस्कृतिक संघर्ष त्याच्या दोन बायकांच्या कथेत अगदी स्पष्ट दिसतो, नाही का? महाळसा आणि बानाई. हो, विलास खरात याला दोन सांस्कृतिक प्रवाहांची समोरासमोरची टक्कर म्हणतात. टक्कर? हो, बानाई ही धनगर समाजाची, माळ राणाची राणी आहे. ती स्वतंत्र आहे, रांगडी आहे, निसर्गाशी जोडलेली आहे. तर महाळसा, जिला मळशी असंही म्हणतात, ती स्थापित परंपरेची घरलक्ष्मी आहे, प्रस्थापित चौकटीत बसणारी. आणि या दोघींमधल्या नात्यात ईर्ष्या, स्पर्धा आणि संघर्ष दिसतो. म्हणजे हा संघर्ष फक्त दोन स्त्रियांचा नाही, तर तो दोन संस्कृतींमधला आहे. बरोबर. एका बाजूला लोकांची रानावनातली संस्कृती आणि दुसऱ्या बाजूला ब्राह्मणी घरातली संस्कृती. आणि या कथेतून जातीभेद, पितृसत्ता आणि सांस्कृतिक वर्चस्वाची लढाई अगदी स्पष्टपणे दिसते. अगदी. आणि या सगळ्यात खंडोबाची भूमिका त्या संघर्षावर शिक्कामोर्तब करणारी आहे. तो दोन्ही संस्कृतींना सामावून घेतो, पण त्यातही एक उतरंड दिसते. कोणती पत्नी मुख्य आणि कोणती उप हेही ठरलेलं आहे. बरोबर. हे खरंय. आणि खंडोबा फक्त युद्धाचा देवही, तो कृषी संस्कृतीचाही देव आहे. बरोबर. शेतकरी पेरणीपूर्वी त्याला नवस करतो. हं. धनगर त्याला मळ्याचा राजा म्हणतात. हो. आणि ही कृषी संस्कृती कोणाच्या श्रमावर उभी आहे?
ती बहुजन समाजाच्या श्रमावर उभी आहे. बरोबर. त्यामुळे खंडोबाची पूजा म्हणजे त्यांच्या दैनंदिन जगण्याची, त्यांच्या कष्टाची पूजा आहे. तो केवळ एक धार्मिक मूर्ती नाही. तो त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या कामाचा, त्यांच्या निसर्गाशी असलेल्या नात्याचा एक अविभाज्य भाग आहे. हो, माळरानावर भटकणाऱ्या धनगरासाठी तो रानातील रक्षण करताय. हे नातं केवळ श्रद्धेचं नाही तर जगण्याचं आहे. आणि या कथेशी जोडलेला एक सगळ्यात संवेदनशील आणि आपल्याला अस्वस्थ करणारा मुद्दा म्हणजे वाघ्या मुरळी परंपरेचा. आपण या परंपरेला भक्तीचा एक प्रकार म्हणून ओळखतो, पण खरात या परंपरेकडे पूर्णपणे वेगळ्या आणि चिकित्सक नजरेने बघतात. हो, त्यांच्या मते मुरळी म्हणून देवाला मुली अर्पण करण्याची प्रथा ही वरकरणी जरी आध्यात्मिक वाटत असली तरी ती स्त्री देहावर नियंत्रण ठेवण्याचं आणि शोषणाचं एक साधन बनली. एक मिनिट, म्हणजे आपण ज्याला देवाची सेवा किंवा भक्ती म्हणतो ते प्रत्यक्षात एक प्रकारचं शोषण होतं, असं या पुस्तकाचं म्हणणं आहे. हो, हे खूपच धक्कादायक आहे. खरं त्यांचं विश्लेषण हेच सांगतं. या परंपरेत ज्या मुली अर्पण केल्या जात त्या बहुतांश बहुजन समाजातून येत असत. अच्छा. देवाच्या नावाखाली त्यांच्या शरीरावर, त्यांच्या स्वातंत्र्यावर आणि त्यांच्या आयुष्यावर पितृसत्तेने हक्क गाजवला. या देवाला सादर केलेल्या स्त्रिया सामाजिकदृष्ट्या अनिश्चित आणि असुरक्षित अवस्थेत आयुष्य जगत. म्हणजे देवतेशी जोडलेली ही परंपरा प्रत्यक्षात सामाजिक विषमतेला आणि स्त्री शोषणाला खतपाणी घालणारी ठरते, असं परखड विश्लेषण खरात करतात. तर मग या सगळ्या विश्लेषणाचा अर्थ काय निघतो? बहुजन समाज, ज्यांचा हा देव आहे, ते खंडोबाची पूजा आदराने करतात की भीतीने? त्यांच्या मनात नक्की काय भावना असते? हा एक खूप महत्वाचा आणि कठीण प्रश्न आहे. खरात यांच्या विश्लेषणातून असं दिसतं की अनेकदा ही श्रद्धा निव्वळ आदरातून नाही तर ती भीतीतून आलेली असते. भीती? हो, देव रागावला तर आपलं वाईट होईल, आपलं पीक पाणी बुडेल, जनावरं दगावतील अशी एक भीती मनात असते. देव आपल्या रोजीरोटीवर नियंत्रण ठेवतो अशी भावना असते. म्हणजे देव हा आशेपेक्षा भीतीचा प्रतीक जास्त बनतो. विचार करायला लावणारी गोष्ट आहे. हो, याचा अर्थ देवतेच्या कथेपेक्षा समाजातील सत्ताव्यवस्थाच लोकांच्या जीवनावर जास्त प्रभाव टाकते. अगदी. आणि देव त्यांना या व्यवस्थेची भीती दाखवण्याचं एक माध्यम बनतो. देवाला प्रसन्न ठेवणे म्हणजे एक प्रकारे समाजातील सत्ता केंद्रांना, प्रस्थापित व्यवस्थेलाच प्रसन्न ठेवण्यासारखं आहे. बरोबर, कारण ती व्यवस्थाच देवाच्या नावाने नियम बनवत असते. तर आजच्या या पहिल्या भागात आपण खंडोबा या देवतेच्या लोकप्रिय प्रतिमेच्या पलीकडे जाऊन त्याचा ऐतिहासिक उगम, त्याचं लोकपरंपरेशी असलेलं घट्ट नातं, त्यावर झालेली ब्राह्मणीकरणाची प्रक्रिया आणि त्याच्या कथेत दडलेले सामाजिक आणि राजकीय अर्थ समजून घेतले. हो, आणि आपण हेही पाहिलं की एक लोकदेवता जी लोकांच्या जगण्याचा भाग असते, ती कशी हळूहळू समाजातील सत्ता संघर्षाचा आणि विषमतेचा आरसा बनू शकते. तिच्या भोवती कसं जातीव्यवस्थेचं आणि पितृसत्तेचं जाळं विणलं जातं. पण ही चर्चा इथेच थांबत नाहीये. हे तर फक्त हिमनगाचं टोक आहे असं म्हणूया. हो, नक्कीच. पुढच्या भागात म्हणजेच भाग 2 मध्ये आपण खंडोबाच्या यात्रांमधील सांस्कृतिक राजकारण, वेगवेगळ्या समाजामध्ये खंडोबाच्या वेगवेगळ्या प्रतिमा कशा आहेत आणि लोकसाहित्यातून म्हणजे गाणी, पोवाडे, ओव्या यांमधून या देवतेचं खरं दर्शन कसं घडतं यावर आणखी खोलवर चर्चा करणार आहोत. आजची ही चर्चा आपल्याला कशी वाटली हे नक्कीच सांगा. आणि आवडली असेल तर बुकवाईज विथ विशाल या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून भाग 2 तुमच्यापर्यंत सहज पोचेल. जाता जाता एक विचार सोडून जातो. आपल्या आजूबाजूला अशा अनेक लोकदेवता आणि परंपरा आहेत. आपण कधी त्यांच्या लोकप्रियतेच्या पलीकडे जाऊन त्यांच्या सामाजिक आणि राजकीय अर्थाचा विचार करतो का? त्या परंपरेचा भाग असलेले लोक खरोखरच श्रद्धेने जोडलेले आहेत की कोणत्या तरी सामाजिक दबावाखाली किंवा भीतीने? याचा विचार आपण कधी करतो का? विचार नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. आपण खंडोबा या लोकदेवतेच्या अभ्यासाच्या दुसऱ्या भागात प्रवेश करत आहोत. पहिल्या भागात आपण या देवतेच्या उगमापासून, म्हणजे ती कशी एका स्थानिक भटक्या जमातीची रांगडी देवता होती, तिथपासून ते तिच्या ब्राह्मणीकरणापर्यंतच्या प्रवासाचा एक सविस्तर आढावा घेतला होता. आपण पहिल्या भागात ब्राह्मणीकरणाबद्दल बोललो होतो. श्रोत्यांच्या सोयीसाठी पुन्हा एकदा आठवण करून देऊया. ब्राह्मणीकरण म्हणजे काय? तर एखाद्या स्थानिक जमिनीशी जोडलेल्या लोकदेवतेला मोठ्या प्रस्थापित हिंदू धर्माच्या चौकटीत बसवणं, तिला एक नवीन ओळख देणं. अगदी जसं खंडोबाला शिवाचा अवतार बनवण्यात आलं. त्याचं जे मूळ स्वरूप होतं, जे बहुजन संस्कृतीशी जोडलेलं होतं, त्यावर एक प्रकारे संस्कृत भाषेचा आणि उच्चवर्णीय विचारांचा मुलामा चढवण्यात आला.
पण आता आपल्याला या मुलाम्याच्या आत काय आहे ते बघायचं आहे. म्हणजे विचार करा, एखादी देवता फक्त पूजेपुरती किंवा मंदिरातल्या मूर्तीपुरती मर्यादित असते का? की ती समाजाचा, त्यातील ताणतणावांचा, संघर्षांचा आणि आकांक्षांचा एक जिवंत आरसा बनते. या भागात आपण खंडोबा या देवतेच्या मूर्तीच्या पलीकडे जाऊन तिच्याशी जोडलेली जी लोकसंस्कृती आहे, त्यामागे दडलेलं सामाजिक राजकारण आणि भारतीय जातव्यवस्थेतील तिचं गुंतागुंतीचं स्थान समजून घेणार आहोत. याला असं समजूया की आपण एका मोठ्या आणि जुन्या वाड्यासमोर उभे आहोत. पहिल्या भागात आपण फक्त त्याच्या बाहेरील भव्य भिंती पाहिल्या. आपल्याला त्याचं बांधकाम, त्याची शैली, त्याचा इतिहास हे सगळं कळलं. पण आता आपण त्या वाड्याच्या आत प्रवेश करणार आहोत. विचार करा, आत गेल्यावर आपल्याला काय दिसेल? सगळ्यात आधी दिसेल ते मोठं अंगण. आणि या अंगणात मोठी जत्रा भरलीये, उत्सव सुरू आहे. ही आहे खंडोबाची यात्रा. जेजुरी किंवा पालीच्या यात्रा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येतो तो भंडारा, उत्साही चेहरे आणि येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर. पण त्या गर्दीत, त्या गजरामागे प्रत्येक जात स्वतःचं स्थान कसं शोधत असते. तिथे दिसणारी गर्दी एकसंध आहे का? की त्या गर्दीतही सामाजिक उतरंड म्हणजे कोण वर आणि कोण खाली हे ठरलेलं आहे? या यात्रा खरंच फक्त भक्तीचा सोहळा आहेत की सामाजिक उतरंडीचं एक जिवंत प्रदर्शन? अंगणातून पुढे गेल्यावर आपण वाड्याच्या आतल्या खोल्यांमध्ये प्रवेश करू. तिथे आपल्याला एक कौटुंबिक वाद दिसतोय. खंडोबाच्या 2 पत्नी महाळसा आणि बाणाई यांच्यात संघर्ष सुरू आहे. पण हा केवळ 2 सवतींमधला कौटुंबिक वाद आहे का? की हा 2 वेगवेगळ्या संस्कृतींमधला संघर्ष आहे? एका बाजूला आहे उच्चभ्रू शहरी ब्राह्मणी संस्कृतीचं प्रतीक असलेली महाळसा आणि दुसऱ्या बाजूला आहे रांगडी जमिनीशी जोडलेली कष्टकरी बहुजन लोकसंस्कृतीचं प्रतीक असलेली बाणाई. या दोघींमधील ताणतणाव आपल्याला त्या वाड्यातील म्हणजेच समाजातील कोणत्या मोठ्या संघर्षाबद्दल सांगतो? आणि मग या वाड्याच्या तळघरात, प्रत्येक जुन्या वाड्याला एक तळघर असतं की नाही, जिथे काही रहस्य, काही न बोलल्या जाणाऱ्या गोष्टी दडलेल्या असतात. या वाड्याच्या तळघरात दडलेले आहेत मुरळी आणि वाघ्या यांसारख्या अत्यंत संवेदनशील आणि तितक्याच वादग्रस्त परंपरा. देवाच्या नावाखाली मुलींना अर्पण करण्याची ही प्रथा म्हणजे भक्ती होती की स्त्री पुरुषांच्या शोषणाचं एक सुनियोजित स्वरूप? पितृसत्ताक शोषण म्हणजे नेमकं काय? या लोकांसाठी खंडोबा या देवतेचं मानसशास्त्रीय रूप काय आहे? तो त्यांच्या कोणत्या भावनांचं, कोणत्या भीतीचं आणि कोणत्या आशेचं प्रतीक बनतो? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, वाड्याच्या बाहेर लोकांचा देव अशी पाटी लागली आहे, पण आत राहणाऱ्या प्रत्येक जातीसाठी या देवाचा अर्थ, त्याचं रूप आणि त्याचं महत्त्व पूर्णपणे वेगळं आहे का? चला तर मग या गुंतागुंतीच्या वाड्यात प्रवेश करूया आणि यातले एक एक पदर उलगडून बघूया. चला त्या वाड्याच्या अंगणापासून म्हणजे यात्रेपासून सुरुवात करूया. खंडोबाच्या यात्रा, विशेषतः जेऊरची यात्रा, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या यात्रांपैकी एक आहे. वरवर पाहता इथे प्रचंड उत्साह आणि भक्तीचं वातावरण दिसतं. पिवळा भंडारा, डफ तुमतुण्याचा आवाज, देवाचा गजर. पण या भक्तीच्या प्रदर्शनामागे नेमकं काय दडलं आहे? विलास खरात यांच्या विश्लेषणानुसार यात्रेत लोक एकत्र येतात, पण ते समान पातळीवर नसतात. तिथे एक अदृश्य पण अतिशय स्पष्ट अशी सामाजिक उतरंड असते. म्हणजे एक सामाजिक पिरॅमिड असतो. 1 मिनिट, म्हणजे देवासमोरही एक प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग होतं, पण ते कोरोनामुळे नाही तर जातीवर आधारित. हे जरा जास्तच धक्कादायक आहे. अगदी, तुम्ही वापरलेला शब्द अचूक आहे. हे प्रत्यक्षात घडतं. उदाहरणार्थ, यात्रांमध्ये वेगवेगळ्या जातींच्या गाड्यांची म्हणजे पालख्यांची मांडणी ठरलेली असते. बळी, नवस आणि प्रसादाची वाटणीसुद्धा. हो, वाटणीसुद्धा काटेकोरपणे जातीनुसार होते. धनगर, माळी, महार, मांग, रामोशी या समाजांचे मंडप वेगळे असतात आणि ब्राह्मण किंवा इतर उच्चवर्णीयांचे पूजेचे स्थानही वेगळं असतं. हो, कोण कुठे बसणार, कोणाला पहिला मान मिळणार, हे सगळं ठरलेलं असतं. म्हणजे देवाच्या दारात त्या भक्तीच्या सोहळ्यातही जात व्यवस्था अगदी स्पष्टपणे टिकून राहते. पण सामान्य भक्तासाठी हा अनुभव राजकारणाचा असतो की निव्वळ श्रद्धेचा? म्हणजे एखादा राजकीय नेता निधी देतोय हे त्याला कळतं की त्याच्यासाठी तो फक्त उत्सवाचा एक भाग असतो? हाच तर यातला गुंतागुंतीचा भाग आहे. सामान्य माणसासाठी ती श्रद्धाच असते, पण याच श्रद्धेचा वापर करून राजकारण साधलं जातं. स्थानिक राजकीय नेते या यात्रांना मोठा निधी देऊन आपला प्रभाव वाढवतात. ते स्वतःला त्या देवतेचे आणि पर्यायाने त्या समाजाचे संरक्षक म्हणून सादर करतात.
वेगवेगळ्या जातीय संघटना खंडोबा आमचाच देव आहे हे दाखवण्यासाठी मोठ्या मिरवणुका काढतात, शक्ती प्रदर्शन करतात. विशेषतः धनगर समाजाचा जो वार्षिक मेळावा यात्रेदरम्यान भरतो तो त्यांच्या राजकीय एकजुटीचं आणि शक्तीचं प्रदर्शनच बनतं. अच्छा. त्यामुळे यात्रेतील त्या भक्तीच्या वातावरणामागे एक सुप्त सत्ता संघर्ष सतत सुरू असतो, जो सामान्यांना कदाचित जाणवती नाही. तुम्ही यात्रांमधल्या शक्ती प्रदर्शनाचा उल्लेख केला आणि त्यात धनगर समाजाचा मेळावा महत्वाचा आहे म्हणालात. यावरून मला थेट बाणाईची आठवण झाली, कारण धनगर समाजासाठी खंडोबासोबत बाणाईचं स्थान खूप महत्वाचं आहे. चला, आपल्या वाड्याच्या रूपकातून आता अंगणातून आतल्या खोल्यांमध्ये जाऊया, जिथे हा कौटुंबिक ताणतणाव आहे. हो, बाणाई ही खंडोबाची दुसरी पत्नी आणि धनगर समाजासाठी ती केवळ एक देवी नाही, तर त्यांच्या अस्मितेचं, त्यांच्या कष्टाचं आणि त्यांच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे. धनगर लोकगीतांमध्ये खंडोबा हा काही शिवाचा अवतार नाहीये. तो आहे राणाचा राजा, माळ राणाचा रखवालदार, बोकडाचा बळी स्वीकारणारा आणि भटक्या समाजाचा देव. हे रूप ब्राह्मणी परंपरेतील खंडोबापेक्षा खूप वेगळं आहे. म्हणजे धनगर समाजासाठी खंडोबा हा त्यांच्यातलाच एक आहे. तो संस्कृत मंत्र म्हणणारा, मंदिरात बसलेला देव नाही, तर रानावनात फिरणारा, त्यांच्यासारखं जीवन जगणारा देव आहे. अगदी बरोबर. आणि इथेच खरा संघर्ष सुरू होतो, तो म्हाळसा आणि बाणाई यांच्यात. हा केवळ दोन सवतींचा वाद नाही. म्हाळसा ही उच्चवर्णीय, प्रस्थापित, शहरी संस्कृतीचं प्रतीक आहे, तर बाणाई ही बहुजनांची, जमिनीशी जोडलेली, रानावनात राहणारी रांगडी लोकसंस्कृती आहे. अच्छा, म्हणजे हा दोन सवतींचा कौटुंबिक वाद नाही, तर हा दोन संस्कृतींचा संघर्ष आहे. एका बाजूला प्रस्थापित व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला जमिनीशी जोडलेला बहुजन समाज. ही पात्र म्हणजे त्या संघर्षाचं प्रतीक आहेत. हे बरोबर आहे का? तुम्ही अगदी अचूक पकडलंय. धनगर समाज बाणाईला खरी पत्नी मानतो, कारण ती त्यांच्यासारखीच आहे, त्यांच्या जीवनाचा भाग आहे. या उलट ब्राह्मणी व्यवस्था म्हाळसाला मुख्य पत्नीचा किंवा प्रथम पत्नीचा दर्जा देते. हा दोन संस्कृतींमधील, दोन जीवनशैलींमधील आणि दोन सामाजिक गटांमधील एक मोठा ताण आहे, जो या दोन स्त्रीपात्रांच्या माध्यमातून व्यक्त होतो. हा संघर्ष आजही जिवंत आहे. या संस्कृतींच्या संघर्षापेक्षाही काहीतरी अधिक कळद आणि त्रासदायक गोष्टी या देवतेशी जोडलेल्या आहेत. चला, आता त्या वाड्याच्या तळघराकडे जाऊया, जिथे या वादग्रस्त परंपरा दडलेल्या आहेत. मुरळी परंपरा. याला देवार्पण म्हणजे देवाला अर्पण करणं असं गोंडस लाव दिलं गेलंय. पण या प्रथेचं खरं स्वरूप काय होतं? ही एक अत्यंत गंभीर आणि शोषणावर आधारलेली परंपरा होती. जरी मुरळ्यांना देवाची बायको असं सन्मानार्थी नाव दिलं जात असलं, तरी प्रत्यक्षात हे आपण आधी बोललो तसं पितृसत्ताक शोषणाचं एक भीषण रूप होतं. या मुली बहुतांशी बहुजन आणि दलित समाजातून यायच्या, ज्यांच्याकडे सामाजिक किंवा आर्थिक पाठबळ नसायचं. त्यांना देवासाठी नाचायला, गायला आणि तथाकथित सेवा करायला लागायचं. या सेवेचा अर्थ काय होता? कारण हा शब्द खूप संदिग्ध वाटतोय. सेवा या नावाखाली त्यांचं लैंगिक शोषणही होत असे. या परंपरेमुळे त्यांना कोणतंही सामाजिक संरक्षण मिळत नसे. त्यांचं लग्नही होत नसे. नाही, त्यांचं लग्न होत नसे आणि त्यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि शारीरिक शोषण व्हायचं. त्यांच्या मुलांचे वंश किंवा नातेसंबंध अस्पष्ट राहत, ज्यामुळे त्यांना समाजात स्थान मिळणं कठीण व्हायचं. विलास खरात त्यांच्या पुस्तकात स्पष्टपणे म्हणतात की ही परंपरा धर्म नसून समाजातील भीषण विषमतेचं प्रतिबिंब होतं. देवाच्या नावाखाली स्त्री देहावर नियंत्रण ठेवण्याचा हा एक गंभीर प्रकार होता. आणि वाघ्या हे पुरुष सेवक, त्यांची स्थिती कशी होती? कारण मुरळीसोबत वाघ्यांचा उल्लेख नेहमीच येतो. ज्याप्रमाणे मुरळ्या स्त्रिया होत्या, त्याचप्रमाणे वाघ्या हे देवाचे पुरुष सेवक होते. ते मुखवटे घालून, डफ वाजवत, अंगावर भंडारा माखून देवाची सेवा करायचे. जरी ही परंपरा लोकसंस्कृतीचं एक आकर्षक आणि कलात्मक रूप दाखवत असली, तरी वाघ्यांची सामाजिक स्थितीही अस्थिर होती. त्यांना अनेकदा देवाचं वेड लागलेलं किंवा समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर असलेल्या घटक म्हणून पाहिलं जायचं. त्यामुळे मुरळी आणि वाघ्या या दोन्ही परंपरांमध्ये भक्तीच्या आवरणाखाली एक प्रकारचं सामाजिक विस्थापन आणि अस्थिरता दडलेली होती. तर आपण राजकारण पाहिलं, सांस्कृतिक संघर्ष पाहिला, शोषण पाहिलं. आता त्या वाड्याच्या पायाकडे येऊया, ज्यावर हे सगळं उभं आहे. सामान्य शेतकरी. शेतकऱ्यांसाठी खंडोबाचा नेमका अर्थ काय? खंडोबा हा पूर्णपणे कृषी संस्कृतीशी जोडलेला देव आहे. तो जमिनीचा देव आहे. शेतकरी पेरणीपूर्वी त्याला नवस बोलतात आणि कापणी झाल्यावर
पीक चांगलं आलं की त्याला गोडवा किंवा नैवेद्य अर्पण करतात. दुष्काळ किंवा अतिवृष्टीसारख्या संकटात ग्रामीण भागातील लोक त्याच्याकडेच धाव घेतात. तो ग्रामीण भागासाठी आशेचा देव आहे, एक मोठा आधार आहे. पण मला इथे एक प्रश्न पडतोय, हे नातं प्रेमाचं आहे की भीतीचं? म्हणजे शेतकरी चांगल्या पिकासाठी प्रार्थना करतात की देव आपलं पीक खराब करू नये म्हणून प्रार्थना करतात? यात फरक आहे. हाच नेमका मुद्दा खरात त्यांच्या विश्लेषणात मानतात. हे नातं दुहेरी आहे. लोक देवाला आशेने पुजतात, पण देव रागावला तर पिकाचं नुकसान होईल, घरात आजारपण येईल, ही भीतीही तितकीच असते. त्यामुळे इथे भक्ती आणि भीती एकत्र येतात. नवस फेडला नाही तर देव शिक्षा करेल, या भीतीने अनेक गोष्टी केल्या जातात. हे नातं सरळ सोपं नाहीये, ते खूप गुंतागुंतीचं आहे. हे खूपच रंजक आहे. आणि याच मुद्द्यावरून माझ्या मनात तो सर्वात मोठा प्रश्न येतो. खंडोबाचा उल्लेख नेहमी लोकांचा देव किंवा बहुजनांचा देव असा होतो. पण आत्तापर्यंतच्या चर्चेतून असं वाटतंय की हे तितकं सोपं नाही. लोकांचा देव हे फक्त एक लेबल आहे का? हाच या देवतेच्या रूपातील सर्वात मोठा विरोधाभास आहे. देव जरी खालच्या समाजाचा मानला गेला तरी मंदिरातील पूजेचे आणि नियंत्रणाचे अधिकार उच्चवर्णीयांच्या हातात आहेत. बळी बहुजनांचा, पण मानपान आणि आर्थिक लाभ इतरांचा. अच्छा. देव मोकळ्या रानाचा, पण मंदिराचे आणि त्यातील संपत्तीचे वर्चस्व ब्राह्मणिक व्यवस्थेचे. इथेच आपल्याला खंडोबाच्या ब्राह्मणीकरणाची प्रक्रिया अधिक स्पष्टपणे दिसते. म्हणजे देव जरी बहुजनांचा असला तरी देवावरचा कंट्रोल मात्र उच्चवर्णीयांचा आहे. अगदी. आणि गंमत म्हणजे प्रत्येक जात खंडोबाला वेगळ्या नजरेने पाहते. धनगरांसाठी तो बाणाईचा नवरा आणि त्यांच्या रानाचा राजा आहे. माळी समाजासाठी तो समृद्धीचा, भरभराटीचा देव आहे. मांग महार समाजासाठी तो संकटमोचक आहे. कुंभारांसाठी तो घराचं रक्षण करणार आहे. तर ब्राह्मणांसाठी तो शिवाचा रौद्र अवतार आहे. बापरे. म्हणजे एकाच देवतेला समाजातील प्रत्येक जात आपापल्या गरजेनुसार आणि सामाजिक स्थानानुसार वेगळा अर्थ देते. त्यामुळे खंडोबा एकाच वेळी लोकांना एकत्र आणणारा, समानतेचा धागा वाटतो, पण त्याचवेळी तो जातीव्यवस्थेतील विषमतासुद्धा अधिक गडद करतो. आजच्या काळात म्हणजे 21व्या शतकात अभ्यासक आणि विचारवंत या सगळ्याकडे कसं पाहतात? या कथांचं काही नवं विश्लेषण होते का? हो, नक्कीच. आधुनिक विचारवंत या पारंपरिक कथांचं पुनर्वाचन करत आहेत. ते आता फक्त भक्तीच्या दृष्टिकोनातून पाहत नाहीत, ते प्रश्न विचारत आहेत की या देवतेचं जे रूप प्रचलित आहे ते खरंच लोकांचं हित जपणारं आहे का? मुरळी वाघ्या परंपरेकडे शोषणाच्या दृष्टिकोनातून कसं पाहावं आणि लोकसंस्कृतीचं ब्राह्मणीकरण का आणि कसं झालं, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आज होतोय. आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून काय सांगता येईल? लोकांच्या मनात या देवतेचं स्थान इतकं घट्ट का आहे? मानसशास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर खंडोबा लोकांच्या मानसिक सुरक्षितेचा एक मोठा आधार बनतो. त्याला मानवी भावना दिल्या जातात. त्याला राग येतो, तो आनंदी होतो, त्याला हेवा वाटतो. नवस पूर्ण न केल्यास तो शिक्षा करेल ही भीती त्याच्या रूपाला अधिक गडद आणि प्रभावी करते. त्याचं युद्धरूप हे लोकांच्या मनातील आक्रोश आणि संघर्षाचं प्रतीक बनतं, तर त्याच्या 2 पत्नी म्हणजे माणसाच्या भावविश्वात सुरू असलेल्या द्वंद्वाचं प्रतीक असू शकतं. अशा प्रकारे तो केवळ एक बाहेरचा देव राहत नाही, तर लोकांच्या अंतर्मनाचा भाग बनतो. तर या सविस्तर चर्चेतून, या वाड्याच्या सफरीतून आपण काय शिकलो? आपण पाहिलं की अंगणातल्या यात्रा ह्या फक्त भक्तीचे उत्सव नसून त्यामागे राजकारण आणि सामाजिक उतरंड कशी लपलेली आहे. आतल्या खोल्यांमध्ये आपण पाहिलं की धनगर समाजासाठी बानाई ही केवळ एक देवी नसून त्यांच्या अस्मितेचं प्रतीक आहे आणि महाळसा बाणाई संघर्ष हा 2 संस्कृतींचा संघर्ष आहे. तळघरात आपल्याला दिसलं की मुरळी परंपरेत धर्माच्या नावाखाली स्त्री शोषण कसं दडलेलं होतं. आपण हेही पाहिलं की वाड्याचा पाया असलेल्या शेतकऱ्यांसाठी तो एकाच वेळी आशेचा आणि भीतीचा देव आहे आणि वेगवेगळ्या जातींसाठी त्याची रूपही पूर्णपणे वेगवेगळी आहेत. थोडक्यात सांगायचं तर खंडोबा ही देवता म्हणजे एक आरसा आहे. तो जितका आकर्षक आणि सुंदर आहे तितकाच तो गुंतागुंतीचा आहे. तो बहुजन समाजाच्या वेदना, त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या ओळखीच्या प्रश्नांचं एक जिवंत प्रतिबिंब आहे. म्हणूनच खंडोबा कोण हा प्रश्न साधा नाही. तो अत्यंत गूढ, जटिल आणि बहुआयामी आहे. त्याचं उत्तर एका वाक्यात देता येत नाही. पुढच्या आणि शेवटच्या भागात आपण याही पुढे जाऊन काही निर्णायक गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. यात खंडोबाच्या मंदिरांचे अर्थकारण आणि त्यातील सत्ता केंद्रे कशी चालतात,
बहुजन इतिहासात देव राजकारणाने काय भूमिका बजावली, पितृसत्ताकेवर अंतिम विश्लेषण आणि लोकदेवतांचे सामाजिक न्यायाच्या संदर्भात पुनर्निर्माण कसं करता येईल यावर आपण सविस्तर चर्चा करू. बुक वाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. विलास खरात यांच्या खंडोबा, देव, सत्ता आणि सामाजिक न्याय या पुस्तकावरच्या आपल्या सखोल चर्चेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात आपलं स्वागत आहे. नमस्कार. पहिल्या 2 भागांमध्ये आपण खंडोबाच्या मुळापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. त्याचा इतिहास, त्याच्या लोककथा आणि त्याचं सांस्कृतिक महत्त्व. हो, ते सगळं आपण समजून घेतलं. पण आता आपण या प्रवासाच्या त्या वळणावर आहोत जिथे आपल्याला केवळ श्रद्धा नाही तर त्या श्रद्धेच्या मागे दडलेलं राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण दिसणार आहे. अगदी. म्हणजे आता आपण पडद्यामागच्या गोष्टी पाहणार आहोत. बरोबर. आज आपण काही असे प्रश्न विचारणार आहोत जे कदाचित थोडे अनकम्फर्टेबल असू शकतात, पण ते खूप महत्वाचे आहेत. मंदिरांमध्ये जमणाऱ्या कोट्यावधी रुपयांचं नेमकं काय होतं? देव आणि मतांचं राजकारण यांचा काय संबंध आहे? आणि खंडोबाच्या कथेतल्या स्त्रिया, माळसा, बाणाई आणि मुरळी, ह्या आपल्याला आपल्या समाजातील स्त्रियांच्या स्थितीबद्दल काय सांगतात? आणि या सगळ्याच्या शेवटी विलास खरात यांनी विचारलेला तो मूळ प्रश्न, खंडोबा नक्की कोण आहे, याचं उत्तर आपण शोधणार आहोत. ही चर्चा म्हणजे या संपूर्ण पुस्तकाचं सार आहे असं म्हणायला हरकत नाही. हो, तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडला आहे. आजची चर्चा ही केवळ एका देवतेबद्दल नाहीये, ती आपल्या समाजाच्या रचनेचा, त्यातल्या सत्ता संबंधांचा आणि इतिहासाचा एक अर्ज आहे. आपण देवाकडे श्रद्धेने पाहतो, पण त्या श्रद्धेभोवती कसं एक सत्तेचं जाळं विणलं जातं हे खरात त्यांच्या पुस्तकातून उलगडतात. आणि याची सुरुवात होते त्या ठिकाणापासून जिथे ही श्रद्धा सगळ्यात जास्त केंद्रित झालेली असते. म्हणजे मंदिरं. अगदी. मंदिरं ही केवळ श्रद्धेची केंद्र नाहीत, तर ती प्रचंड आर्थिक आणि राजकीय शक्तीची केंद्र कशी बनली आहेत हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. चला मग इथूनच सुरुवात करूया. कारण जेव्हा आपण जेजुरीसारख्या मोठ्या खंडोबा मंदिरात जातो तेव्हा आपल्याला फक्त भंडारा दिसतो, येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर ऐकू येतो, लोकांची ती प्रचंड गर्दी. हो, सगळं वातावरण भक्तीने भारलेलं असतं. अगदी. पण तुम्ही म्हणताय की या पडद्यामागे एक मोठं अर्थकारण सुरू आहे. हे नेमकं कसं चालतं हे जरा सोप्या भाषेत सांगता का? नक्कीच. याला आपण एका मोठ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीसारखं समजू शकतो. अच्छा. विचार करा, मंदिराचं अर्थकारण अनेक स्तरावर चालतं. पहिला आणि सर्वात मोठा स्रोत म्हणजे भक्तांकडून येणाऱ्या देणग्या. हां, तर सगळ्यात मोठा सोर्स असणार? हो, या देणग्या म्हणजे जणू काही या मोठ्या इव्हेंटची तिकीटं आहेत. यात रोजच्या छोट्या देणग्यांपासून ते नवस फेडण्यासाठी दिल्या जाणाऱ्या मोठ्या उतार्यांपर्यंत सगळं येतं, जिथे भक्त सोनं, चांदी किंवा अगदी लाखो रुपये अर्पण करतात. आणि यात्रा म्हणजे या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा मुख्य कार्यक्रम किंवा ग्रँड फिनाले म्हणता येईल. अगदी तसंच. यात्रांच्या काळात तर कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. मग येतात व्हीआयपी सर्व्हिसेस, म्हणजे पूजा अर्चा, अभिषेक किंवा इतर खास धार्मिक विधी, ज्यासाठी वेगळे पैसे आकारले जातात. बरोबर. आणि या सगळ्याच्या पलीकडे आहे मर्चंडाईज आणि हॉस्पिटॅलिटीचं जग, म्हणजे प्रसाद, पूजेच्या वस्तूंची विक्री, यात्रेतील हजारो दुकानं, हॉटेल्स आणि राहण्याची व्यवस्था. हो, यातून एक प्रचंड मोठी समांतर अर्थव्यवस्था उभी राहते, जी पूर्णपणे मंदिरावर अवलंबून असते. हे ऐकूनच अविश्वसनीय वाटतं. पण खरात्यांच्या पुस्तकातला सगळ्यात धक्कादायक मुद्दा हा आहे की यात्रेत येणारा, देणगी देणारा आणि देवाच्या नावानी घाम गाळणारा सगळ्यात मोठा वर्ग हा बहुजन समाजाचा आहे. पण या प्रचंड मोठ्या अर्थव्यवस्थेवर त्यांचं नियंत्रण जवळजवळ नाहीच. हा विरोधाभास कसा तयार झाला? हाच खरा कळीचा मुद्दा आहे. खरात त्यांच्या पुस्तकात जेऊर, पल्ली, नरसोबाची वाडी यांसारख्या मंदिरांची उदाहरणं देतात. ते सांगतात की या मंदिरांची मूळ स्थापना आणि उभारणी ही लोकांनी म्हणजे बहुजन समाजानेच केली होती. ओके. पण काळाच्या ओघात त्याचं व्यवस्थापन, मालकी हक्क आणि सगळे अधिकार हळूहळू ब्राह्मण आणि इतर उच्चवर्णीय समाजाच्या हातात गेले. अच्छा. त्यामुळे आजची परिस्थिती अशी आहे की मंदिरांचे पुजारी, देवस्थान मंडळे आणि प्रमुख व्यवस्थापक हे सर्व आर्थिक निर्णय घेतात आणि यात बहुजन समाजाचा सहभाग नावापुरताच असतो. म्हणजे जवळजवळ नाहीच. खरात याला मंदिरांचं शासन असं म्हणतात, जिथे धार्मिक शक्ती आणि पैसा यांचं केंद्रीकरण झालं आहे आणि सामान्य माणूस ज्याच्या श्रद्धेवर आणि पैशावर हे सगळं उभं आहे तोच या व्यवस्थेपासून दूर ठेवला जातो. म्हणजे ज्यांनी विहीर खोदली त्यांनाच पाण्यापासून दूर ठेवलं जातंय.
पण काही लोक असाही युक्तिवाद करू शकतात की देवस्थान समित्या या परंपरेनुसार चालतात आणि तिथे प्रोफेशनल मॅनेजमेंट जास्त महत्वाचं आहे, लोकांचा थेट सहभाग नाही. यावर खरातांचं काय म्हणणं आहे? खूप चांगला प्रश्न आहे. खरातांचं म्हणणं असं आहे की परंपरा आणि व्यवस्थापन या नावाखाली एका विशिष्ट वर्गाचं नियंत्रण कायम ठेवलं जातं. देणग्या देणारा आणि सेवा करणारा बहुजन समाज असेल तर व्यवस्थापनात आणि निर्णयात त्यांचा सहभाग का असू नये? ते विचारतात की ही परंपरा कोणी आणि का तयार केली, ती बदलता येत नाही का? बरोबर. खरातांच्या मते हे केवळ व्यवस्थापनापुरतं मर्यादित नाही, तर हा थेट सत्तेचा आणि अधिकाराचा प्रश्न आहे. आणि जिथे एवढा पैसा आणि लोकांवरचा प्रभाव असतो तिथे राजकारण लांब कसं राहणार, हे तर ठरलेलं समीकरण आहे. अगदी. या देवतेचा आणि तिच्या प्रतीकांचा वापर राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी कसा करतात याबद्दल खरातांची काय निरीक्षण आहेत? याचे अनेक प्रकार आहेत आणि ते खूप हुशारीने वापरले जातात. सगळ्यात उघड प्रकार म्हणजे यात्रांचं भव्य आयोजन करून राजकीय शक्ती प्रदर्शन करणं. हो, हे तर आपण पाहतोच. एखाद्या मोठ्या नेत्याने यात्रेला हजेरी लावली, देवाच्या नावाने घोषणा दिल्या की त्याचा एक राजकीय संदेश लोकांपर्यंत पोचतो. दुसरं जे जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे देवस्थान समित्यांवर आपली माणसं नेमून स्थानिक सत्ता काबीज करणं. अच्छा, या समित्यांकडे प्रचंड निधी असतो, लोकांवर प्रभाव असतो आणि त्यातून स्थानिक राजकारणाची सूत्र हलवणं सोपं जातं. म्हणजे मंदिराच्या चाव्या म्हणजे सत्तेच्या चाव्या. बरोबर. आणि तिसरा सगळ्यात धोकादायक प्रकार म्हणजे बाणाई विरुद्ध म्हाळसा या संघर्षाचा वापर करून जातीय अस्मितेला खतपाणी घालणं. जसं आपण आधीच्या भागांमध्ये पाहिलं, म्हाळसा उच्चवर्णीय परंपरेचं प्रतीक आहे आणि बाणाई लोकपरंपरेचं. या दोन प्रतीकांना एकमेकांसमोर उभं करून मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. ओके. याशिवाय मंदिरांचे निधी, विकासाची कामे, पूजेच्या वस्तूंची कंत्राटं आपल्या कार्यकर्त्यांना वाटून एक मोठी आर्थिक सत्ताही मिळवली जाते. म्हणजे देव लोकांचा असला तरी त्याचा वापर सत्ताधारी आपल्या हितासाठी कसा करतात हे खरातांनी अनेक उदाहरणांचं स्पष्ट केलं आहे. खरं सांगायचं तर मला या पुस्तकातला स्त्रियांबद्दलचा भाग सगळ्यात जास्त प्रभावी वाटला. म्हाळसा, बाणाई आणि मुरळी या केवळ पौराणिक पात्र नाहीयेत. त्या वाचताना असं वाटतं की त्या जणू काही आपल्या आजूबाजूच्या स्त्रियांचं, त्यांच्या वेगवेगळ्या सामाजिक स्थितीचं प्रतिबिंब आहेत. अगदी. खरातांनी या तिघींना सामाजिक प्रतीक म्हणून कसं मांडलं आहे? हो, हा या पुस्तकाचा आत्मा आहे असं म्हणता येईल. खरात म्हणतात की या 3 स्त्रिया म्हणजे भारतीय समाजातील स्त्रीच्या 3 वेगवेगळ्या अवस्था आहेत. 3 अवस्था? हो, यातली पहिली आहे म्हाळसा. ती उच्चवर्णीय परंपरेचं एका शिस्तबद्ध, घरातील आणि पतीवर पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या मुख्य पत्नीचं प्रतीक आहे. ओके. पुरुषप्रधान संस्कृतीला, जिथे पुरुषांचा शेवटचा शब्द मानला जातो, तिला अपेक्षित असलेली ही एक आदर्श स्त्री प्रतिमा आहे. ती सभ्य आहे, तिने पतीचं स्वामित्व स्वीकारलं आहे आणि तिचं स्थान घरात निश्चित आहे. तिला देवी म्हणून पूजलं जातं. हो, पण तिची ही प्रतिमा स्त्रीला एका विशिष्ट चौकटीतच मर्यादित ठेवते. आणि तिच्या अगदी विरुद्ध आहे बाणाई. ती धनगर समाजातील राणावनात वाढलेली, स्वतंत्र, स्वावलंबी आणि लढाऊ स्त्री आहे. ती लोकसंस्कृतीची नायिका आहे. बरोबर. ती स्वतःच्या प्रेमासाठी लढते, ती खंडोबाशी बरोबरीच्या नात्याने बोलते. ती रांगडी आहे, खरी आहे, पण इतकं सगळं असूनही तिला कथेत दुसरी बायको म्हणूनच स्थान मिळतं. तिचं शौर्य, तिचं स्वातंत्र्य हे सगळं असूनही तिला मुख्य स्थान का मिळत नाही? आणि इथेच खरा तो महत्वाचा प्रश्न विचारतात की लोकसंस्कृतीने प्रेम केलेल्या, जिच्यासाठी देव स्वतः धनगराचं रूप घेऊन खाली येतो, त्या स्त्रीलाही मुख्य स्थान का मिळू शकलं नाही? यातून दिसतं की पुरुषसत्ताक व्यवस्था किती खोलवर रुजलेली आहे. ती कितीही कर्तृत्ववान असली तरी तिला दुय्यमच ठेवलं जातं. आणि या दोघी नंतर येते मुरळी. हो, मुरळी, जी शोषणाचं सर्वात भीषण आणि क्रूर रूप आहे. तिला देवाची बायको म्हटलं जातं, पण प्रत्यक्षात समाज तिच्या शरीराचा वापर करतो. हे खूपच भयानक आहे. तिला लग्न करण्याचा अधिकार नाही, तिला संपत्तीत वाटा नाही, तिच्या मुलांना वडिलांची किंवा वंशाची ओळख मिळत नाही. तिच्या देहावर तिचा स्वतःचा नाही तर समाजाचा हक्क असतो. या प्रथेमुळं बायकांचं किती भयंकर शोषण व्हायचं हे यातून स्पष्ट दिसतं. हा प्रवासच खूप काही सांगून जातो. एका देवी म्हणून पूजल्या जाणाऱ्या स्त्रीपासून ते देहावर कोणताही हक्क नसलेल्या स्त्रीपर्यंत. पण मला एक प्रश्न पडतोय, म्हाळसाला देवीचा दर्जा मिळणं आणि बाणाई मुरळीला दुय्यम स्थान मिळणं या बदलाचं मूळ कुठे आहे? खंडोबाच्या मूळ स्वरूपातच हे होतं की नंतर काही बदललं गेलं?
तुम्ही अगदी बरोबर धाडा पकडला आहे. हे बदल नंतर झाले आहेत. या प्रक्रियेला समाजशास्त्रात ब्राह्मणीकरण किंवा संस्कृतीकरण म्हणतात. ब्राह्मणीकरण हो, हा शब्द थोडा जड वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. म्हणजे मूळच्या लोकदेवतेचं स्वरूप बदललं गेलं. ही प्रक्रिया नेमकी कशी घडते? हो, सोप्या भाषेत सांगायचं तर जसं एखादं लहानसं गाव मोठं शहर बनल्यावर आपले जुने रस्ते, जुनी ओळख विसरून जातं, तसंच प्रचंड लोकप्रिय असलेल्या लोकदेवतांना मोठ्या प्रस्थापित धर्माच्या चौकटीत बसवलं जातं. अच्छा. त्यांचं मूळचं रांगडेपण काढून त्यांना एक पॉलिश केलेलं पुस्तकी रूप दिलं जातं. खंडोबाच्या बाबतीत त्याला शिवाचा अवतार ठरवण्यात आलं. ओके. या प्रक्रियेत त्याच्या कथांमधला लोकांचा म्हणजे धनगर, रामोशी, महार, मांग अशा जातींचा सहभाग कमी केला जातो आणि त्या कथांना पुराणांसारखं भव्य, संस्कृतनिष्ठ स्वरूप दिलं जातं. खंडोबाच्या मूळच्या साध्या कथा बदलून त्या जागी मोठ्या युद्धकथा येतात. आणि साहजिकच याचा परिणाम म्हाळसा आणि बाणाईच्या स्थानावरही झाला असणार. अगदी म्हाळसाला पार्वतीचा अवतार म्हणून मुख्य देवीचं स्थान दिलं गेलं, कारण ते पुराणिक चौकटीत चपखल बसत होतं. आणि बाणाई? आणि बाणाई, जी लोकसंस्कृतीची खरी नायिका होती, तिला दुय्यम ठरवलं गेलं. ही संपूर्ण प्रक्रिया लोकदेवतेचं मूळ स्वरूप पुसून टाकते. खरात म्हणतात की लोकदेवतांचा खरा इतिहास लोकांच्या गाण्यांमध्ये, ओव्यांमध्ये, जात्यावरच्या दळणात जिवंत असतो. पण जेव्हा तोच इतिहास लिहिला जातो, तेव्हा तो लिहिणाऱ्याच्या विचारानुसार बदलला जातो आणि मूळ गाभास हरवून जातो. पण मग मला एक प्रश्न पडतो, जर हे ब्राह्मणीकरण झालं, कथा बदलल्या गेल्या, तरी सुद्धा बहुजन समाजासाठी खंडोबाचं महत्त्व कमी का झालं नाही? त्यांच्यासाठी तो आजही तितकाच आपला देव कसा आहे? हीच तर लोकदेवतेची ताकद आहे. कारण प्रत्येक समाजासाठी खंडोबाचा अर्थ वेगळा आहे आणि तो त्यांच्या जगण्याशी जोडलेला आहे. अच्छा. धनगर समाजासाठी तो बाणाईचा नवरा आहे, त्यांच्या मेंढरांचा, गुराढोरांचा आणि माळरानाचा रक्षक आहे. त्याचं स्वरूप त्यांच्यासाठी लढवय्या आहे. बरोबर. रामोशी, महार, मांग यांसारख्या समाजांसाठी तो संकट दूर करणारा आणि न्याय देणारा देव आहे. अन्याय करणाऱ्याला शिक्षा देणारा त्राता आहे. माळी समाजासाठी तो शेती आणि पिकांचा देव आहे, घरातला रक्षणकर्ता आहे. म्हणजे जरी वरच्या पातळीवर त्याचं स्वरूप बदललं गेलं असलं, तरी लोकांच्या मनात, त्यांच्या दैनंदिन जगण्यात त्याचा मूळ अर्थ तसाच राहिला. तो त्यांच्या जगण्याशी जोडलेला आहे. हो, तो त्यांच्या कष्टाशी, संघर्षाशी आणि आशेच्या प्रत्येक धाग्याशी जोडलेला आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा? या सर्व विश्लेषणातून विलास खरात कोणता अंतिम निष्कर्ष काढतात? त्यांची बॉटम लाईन काय आहे? खरातांचा दृष्टिकोन हा केवळ धार्मिक किंवा ऐतिहासिक नाही, तो सामाजिक न्यायाचा आहे. ओके. ते म्हणतात की लोकदेवांनी बहुजनांना जगण्याची प्रचंड ऊर्जा दिली, त्यांच्या जगण्याला एक आधार दिला, यात शंका नाही. पण त्या देवांचे व्यवस्थापन, त्यांची मंदिरं आणि त्यांचे सगळे अधिकार मात्र ब्राह्मणी व्यवस्थेने स्वतःकडे घेतले. याचा परिणाम असा झाला की बहुजनांच्या देवाचा वापर बहुजनांवरच सत्ता गाजवण्यासाठी आणि त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी होऊ लागला. अच्छा. त्यांची एक मार्मिक ओळ या पुस्तकाचं सार सांगून जाते. देव लोकांचा, पण देवाचे मंदिर परक्यांचे. देव बहुजनांचा, पण पूजा उच्चवर्णीयांची. हे खूप खोलवर विचार करायला लावणार आहे. नक्कीच. आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या आणि मूळ प्रश्नाकडे येऊया, ज्या प्रश्नाभोवती हे संपूर्ण पुस्तक फिरतं. खंडोबा कोण आहे? या पुस्तकाच्या शेवटी खरात या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर देत नाहीत, कारण ते शक्यच नाही. ते म्हणतात की खंडोबा म्हणजे केवळ एक मूर्ती किंवा देवता नाही, तर तो अनेक गोष्टींचं प्रतीक आहे. ओके. पहिलं, तो लोकसंस्कृतीचा प्रतिध्वनी आहे. म्हणजे बहुजन समाजाचं दुःख, त्यांच्या श्रमाचा गौरव, राणावनातलं त्यांचं जगणं, त्यांची देवावरची आस, भीती आणि आशा, या सगळ्यांचं ते एक जिवंत रूप आहे. म्हणजे देवकथा ही केवळ कथा नाही, तर ती लोकांच्या जगण्याचा आरसा आहे. अगदी. दुसरं, खंडोबा म्हणजे जातव्यवस्थेचं प्रतिबिंब. माळसा बाणाई संघर्ष, मुरळी परंपरा, मंदिरातील अधिकार आणि पूजेतील उतरंड, या सगळ्या गोष्टी म्हणजे देवकथेच्या माध्यमातून समाजातील जातीय वास्तवाचं एक रूपक आहे. तिसरं, खंडोबा म्हणजे सत्तेचं केंद्र, जिथे आर्थिक, धार्मिक, जातीय आणि राजकीय सत्ता एकत्र येते. लोकांचा देव लोकांच्या हातून निसटून सत्ताधाऱ्यांच्या हातात कसा जातो, याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि तरीही तो लोकांचाच राहतो. हो, म्हणूनच चौथा मुद्दा आहे की तो बहुजन आत्म्याचं प्रतीक आहे. बहुजन समाजाचं सांस्कृतिक अस्तित्व, त्यांची बोली,
त्यांच्या चालीरीती, त्यांची गाणी, त्यांचे श्रम या सगळ्यांचा सर्वोच्च एकत्रित रूप म्हणजे खंडोबा. आणि शेवटचा मुद्दा? आणि पाचवा आणि शेवटचा मुद्दा, खंडोबा म्हणजे इतिहासात विसरल्या गेलेल्या लोकांचा देव, ज्याचं मूळ स्वरूप, मूळ परंपरा आणि मूळ समाज हळूहळू पुसला गेला, पण तो लोकांच्या श्रद्धेत, त्यांच्या मनात अजूनही जिवंत आहे. म्हणजे खंडोबाला कोणत्याही एका चौकटीत बसवता येणार नाही. तो शिव नाही, तो फक्त योद्धा नाही, तो फक्त धर्म नाही. तो बहुजनांचा सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास आहे. बरोबर. तो त्यांच्या संघर्षाचा धणी आहे, त्यांच्या शोषणाचा साक्षीदार आहे आणि त्यांच्या अस्तित्वाचं प्रतीक आहे. वा, ही चर्चा खरोखरच डोळे उघडणारी होती. जर तुम्हाला आमची ही सखोल चर्चा आवडली असेल तर बुक वाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला असे विषय तुमच्यापर्यंत आणायला प्रोत्साहन मिळतं. या संपूर्ण चर्चेतून एक विचार पुढे येतो. या स्रोतांवरून असं दिसतं की एखादी देवता किंवा सांस्कृतिक प्रतीक हे समाजातील सत्तासंबंधांचं प्रतिबिंब असू शकतं. हो, नक्कीच. यावरून असा प्रश्न निर्माण होतो की आपल्या दैनंदिन जीवनातील अशा किती गोष्टी, कथा किंवा परंपरा असतील ज्यांच्या मागे सत्तेचा आणि नियंत्रणाचा एक छुपा इतिहास दडलेला आहे, ज्यावर आपण कधी प्रश्नच विचारत नाही. पुढच्या वेळी कोणत्या पुस्तकाचं सारांश ऐकायला आवडेल? तुमच्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमची निवड पुढच्या भागात सादर केली जाऊ शकते.